तर युडास पोर्टलमध्ये विद्यार्थ्याच्या नावामध्ये बदल करण्यासाठी URC लॉगिनमध्ये आपल्याला कशाप्रकारे माहिती बदल करू शकतं त्यासाठी हा व्हिडिओ आहे। त्यामध्ये जेव्हा URC लॉगिन केल्यानंतर आपण ॲडमिन ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे, त्यानंतर ॲडमिन पॅनलमध्ये जायचं आहे। ॲडमिन पॅनलमध्ये झाल्यानंतर आपल्याला फक्त डेमोग्राफिक अपडेट फॉर ॲक्टिव्ह स्टुडंट, जे विद्यार्थी ॲक्टिव्ह आहेत त्यांचे डेमोग्राफिक नावामध्ये बदल किंवा त्यांच्या जेंडरमध्ये बदल करायचा असेल किंवा त्यांच्या डेट ऑफ बर्थमध्ये बदल करायचा असेल तर आपल्याला इकडे क्लिक करायचं आहे। इकडे क्लिक केल्यानंतर आपल्याला स्टुडंट पेनमध्ये इकडे आपला जो विद्यार्थ्याचा पेन नंबर आहे तो पेन नंबर आपल्याकडे टाकायचा आहे। त्यानंतर गोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती इकडे शो होईल। त्यानंतर आपल्याला जे बदल करायचं आहे फक्त तेवढंच आपल्याला क्लिक करायचं आहे। जर आपल्याला विद्यार्थ्याच्या नावामध्ये बदल करायचा असेल तर फक्त विद्यार्थ्याच्या नावाच्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे। तिकडे ॲज पर आधार कार्ड त्याचं नाव टाकायचं आहे। खालती दिलेल्या जेंडर आणि डेट ऑफ बर्थमध्ये अगर चेंजेस नसेल तर तिकडे आपण ती चेंजेसच्या चेकबॉक्सला आपण क्लिक करायचं नाही। जर आपल्या आधार कार्डच्या डिटेलमध्ये जर आपल्याला चेंज करायचं असेल तर आपल्याला डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला खालती आधारचे डिटेल ओपन होतील। आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्या खालती हे 3 चेकबॉक्स दिलेले आहेत, तर 3 चेकबॉक्सवरती आपण क्लिक केल्यानंतर अपडेट रेकॉर्डवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्या त्या विद्यार्थ्याचे माहिती आपल्याला बदल करू शकता। धन्यवाद।